माळ का चोरली? सोन्याची माळ का चोरली? का चोरली म्हणजे? पैशांची गरज होती मला, कॅश नव्हते माझ्याकडे, म्हणून मी विचार केला की शलाकाताईची माळ घेईन, ती गहाण ठेवेन आणि एकदा पैसे आले की मी ती शलाकाताईला परत करेन असा मी विचार केला होता, म्हणून मी ती घेतली आणि कपाटात ठेवून दिली. खरं तर मी दुसऱ्याच दिवशी जाणार होतो सोनाऱ्याकडे, त्याच्या आधीच जो सगळा मॅटर झाला. चला माझं स्टेटमेंट लिहून घ्या तुम्ही. मारी हिरोईनला वाचवायला हिरो आलाय. वा, चांगलं डोकं लावले मेवणे साहेबांनी. पण यात पेचात आम्ही सापडलो ना. यांनी तर सगळ्यांसमोर कबुली दिली आहे. पाटील, पाटील, या टायमिंगला अधिकारी आमचे कुठे जातात ना कळतच नाही. आम्ही आलो फाईल घेऊन. सही करायला लागते ना. चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक कसलं पण चांगलं. काय केलंयस तू ते? जे काय केलं ते बरोबरच केलंय. काय म्हणा आणखी पाडू, छान दिसतंय तुम्ही. पण मला तुम्हाला हे असं बघायचं नव्हतं. पुढच्या 10व्या मिनिटाला तुम्ही इथनं बाहेर असाल. हा आपला शब्द आहे. आणि आपला शब्द म्हणजे परमनंट मार्कर असतो. जावई बापू काय झालंय? हा, त्या सटवीचा माज उतरला का नाही? आणि तिची जीभ जिकडे जाईल तिकडे चालत असते. भाजून काढा, चांगली भाजून काढा. अहो, भाजून काढा काय? इथं आम्ही भाजून निघायची वेळ आली. काय जावई बापू, हा काय बोलताय तुम्ही? एवढे मोठे पोलीस अधिकारी, अख्खा कायदा तुमच्या हातात, पावर तुमच्या हातात. ते पोलीस स्टेशन अख्खं तुमचं आहे. वापरा हा, तुमची पावर जरा वापरा की. तो कायदा वापरला ना तर तुम्हालाच महागात पडेल. इथं मोठा घोळ होऊन बसलाय म्हणून तुम्हाला कॉल केलाय मी. का आत्ता काय झालंय? हो, आता काय झालं? आमचे मेवणे साहेब म्हणजे तुमचे चिरंजीव इथं पोलीस स्टेशनात आलेत. देश प्रताप तिकडं आलेत. आणि नुसते आले नाहीत तर त्यांनी त्या वैद्यच्या जागी स्वतःला दोषी ठरवलंय. ती माळ वैद्यनी नाही तर स्वतः त्यांनी चोरली असा कबुली जबाब दिलाय त्यांनी, ते बी सगळ्यांसमोर. काय देश प्रताप असा कबुली जबाब कशाला देतील? आता आम्हाला काय माहित. वरती साक्षीदार बी घेऊन आलेत. हे सगळं पोलीस स्टेशनात घडतंय आमच्या अधिकाऱ्यांसमोर. काय करायचं आम्ही? हा, आता जर तेज प्रतापांनी फोर्स केला ना तर आम्हाला सगळी प्रोसिजर फॉलो करावी लागेल. वैद्यांना बाहेर सोडून तेज प्रतापांना हात टाकावं लागेल. तुम्ही काय बोलता तुम्हाला कळतंय का जावई बापू? लक्षात ठेवा, आमचे तेज प्रताप 1 सेकंद जरी त्या लॉकअप मध्ये राहिले तर तुमचं अख्खं पोलीस स्टेशन जाळून टाकू तुमच्या सकट. राख रांगोळी करू आम्ही सगळ्याची. आणि पुरावा म्हणून राख पण सापडणार नाही कुणाला. लक्षात येत आहे का? सासूबाई आमच्यावर का चिडचिड करताय?